खबरदार महाराष्ट्र न्यूज। तुम्हाला रस्ते सगळीकडून भरलेले दिसले असते। आम्ही गावखेड्यातल्या गाठीबिटी प्रत्यक्ष लोकांना देतोय आणि जे सत्य आहे ते समाजाला सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की आपल्या जशा कुणबी प्रमाणपत्र का रद्द केले, कारण याच्यात नुकसान सगळ्यांचं आहे। याच्यात नुसतं मराठ्यांचं नुकसान नाही, गरीब मराठ्यांचं, तर याच्यात भाजपमधल्या मराठ्यांचं नुकसान आहे, याच्यात काँग्रेस शिवसेनेतल्या मराठ्यांचं नुकसान आहे। यामुळं खरंच व्हॅलिडिटी झालेल्या रद्द केल्यात का, तर मी समाजाला दाखवून दिलं केल्यात। समाजात सरकारनं गैरसमज पसरलेला होता, ते गावोगावी जाऊन सांगतोय, कुठंही सभा नाही। आता हे नवीनच काहीतरी काढायचं काम असतं। समाज समाजात ठेवायचा नाही। जसं की दलित बांधवांचा विषय, तसंच मराठ्यांचं, तसंच ओबीसी सुद्धा आधी असंच केलं। तर ओबीसीतल्या आरक्षणातून सुद्धा उपवर्गीकरण केलं होतं आणि त्या वर्गीकरणातून ओबीसी समाजात सुद्धा अशीच फुट पाडली होती। ही यांची पद्धत आहे। आता आज नवीन काय खुळ काढे मला माहित नाही, आज संध्याकाळी माहित होईल। का केल्याचं उत्तर फडणवीस साहेबांनी द्यावं ना, एकनाथ शिंदे साहेबांनी द्यावं। इथं मी झुंज देतोय मराठ्यांच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी। मी आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबाला बोलवलेला दाखवा। मुंबईने आल्यापासून 1 वर्ष होतं, 29 ऑगस्टला आता फडणवीस साहेबांना एक शब्दांत दुखावलेला दाखवा। पण तुमचा मंत्री बावनकुळ्या जर पत्र देतोय आणि रद्द करा म्हणतोय, ते फडणवीस साहेबाला कळत नाही का? मी काय चुकीचं बोलतो? भाजप शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी माझी चूक सांगा, मी काय चुकीचं बोलतोय? संजय शिरसाटांनी फोन करून रद्द करायला लावलं कुणबी प्रमाणपत्र, काय चूक बोललो? बोडके नावाच्या व्यक्तीच्या भावाची व्हॅलिडिटी झाली आणि बहिणीची रद्द केली, काय चुकीचं बोलतोय? मी ही झुंज कोणासाठी देतोय? सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या लेकीबाळीचं लेकरा बाळांचं वाटोळं करायला लागले, ते बोलतोय, काय चुकीचं बोलतोय? मी ते पत्र सुद्धा आणले तिथं, हे बघा काय बोडकेची व्हॅलिडिटी, तिच्या भावाची, सख्या चुलत भावाची, ही रद्द केली, बहिणीची रद्द करून टाकली। काय खोटं आहे? का मुळावर उठले फडणवीस त्या बावनकुळ्याच्या माध्यमातून? हे एकनाथ शिंदेचं काय चुकीचं याच्यात? का राग येत नाही मराठ्याला? जात पडताळणी समितीचा निर्णय येऊ, दहीहंड्याला प्रमाणपत्र द्या म्हणून व्हॅलिड, कस काय रद्द होतं दुसऱ्या दिवशी सकाळी? रद्द होतंय कसं? बावनकुळेचं पत्र कुठे ते? काय कधी मीडियाला खोटं बोललो मी? मीडियाला सगळं सांगून करतोय। हे बावनकुळेचं पत्र मराठ्यांच्या नोंदी रद्द करा म्हणून फडणवीस साहेब काय चूक बोलतो मी? फडणवीस साहेबाला 1 वर्षात कधी बोललो नाही, कारण आम्हाला आशा होती फडणवीस साहेब आता मराठ्यांचं चांगलं करायला लागले। एक शब्द न दुखवलं नाही। बोलायला काय जागा आहे त्यांना? का रद्द करता तुम्ही? असं रद्द करा, इन्व्हेस्टमेंट करून देतो मंत्री कधी? काय लावलंय हे? संदेश काय द्यायचा आहे कशाचा? आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती आणि काही दिवस अगोदर जे आहे छत्रपती शिवरायांचं शिल्प उद्घाटन करायचं नाही का? मी त्याला राजकारणात जोडायचं का तुम्हाला जातीशी? काही दिवस अगोदर मराठा तुम्हाला जातीशी जोडायचं गेला? तुमची इच्छा आहे का आम्ही गुन्ह्या गोविंदांना नांदू नये? फडणवीसांची इच्छा तुम्हाला पुरी करायची का? सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहू नये, मागणी असणं ही प्रत्येकाचा अधिकार आहे। म्हणून का वैरी झालो का आम्ही? मागणी करणारेच लोक महापौराबरोबर आहेत। आता माझा तो प्रश्न नाही, विषय भरकटायला नको, गरिबांच्या लेकराचं कल्याण होतं। भाऊ, मी कधी टीका शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती वर्षात केली नाही। मला गरिबाचं कल्याण करायचं तर मी राजकीय ढवळाढवळ करू नये, मी राजकीय बोलू नाही बोललो। लाड भाऊ मध्ये पडले, विखे पाटील साहेब मध्ये पडले, मी एका शब्दानं दुखवलं नाही। मला आशा होती गरिबाचं कल्याण होईल। कुणबी प्रमाणपत्र रद्द का केले? यांच्या डोक्यात वेगळं आहे, मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीतून। यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्याला द्यायला लागलाय, नोंदी देणं म्हणजे पक्क आहे। मग आता गैरसमज पसरा मराठ्यात, म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का? रद्द व्हायला लागले, रद्द कसं काय होतील? ओरिजिनल नोंदी आहेत शिंदे समिती शोधल्या, रद्द कसं काय करायला तुम्ही? यांना सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅजेट द्यायचं नाही, यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत, म्हणून मराठ्यांनी जागेवा। राजकारण नंतर करू,
राजकारण नंतर करू, अगोदर मराठे एकत्र या तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी. पर्याय नाही, उघड अन्याय केलाय तरी तुम्ही खरबडून जागे होणार नसलात तर तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळतच नाही. मग सरकारने मीडिया ट्रायल कमी केली 4 साठी 2 दिवस. मराठ्यात गैरसमज पसरायचा होता का? प्रमाणपत्र रद्द होते, कुणबीचे प्रमाणपत्र काढू नका, काही समन्वय खाता का धरले मराठ्याचे, काही अभ्यासक धरले. त्यांनी सांगायचं हे टिकणारच नव्हतं, आम्हाला माहित होतं. टिकणार होतं का नव्हतं? 2 वर्ष झालं नोंदी ग्रामपंचायतला चिपकलेल्या आहेत, उर्दू भाषेतल्या, मोडी लिपीतल्या. आम्हाला तर येते का? वास्तव सरकारला मोडी लिपी अभ्यासक सापडत नाहीत भाऊ. सध्याची पोझिशन आहे ती. आणि आमच्या त्या असून तुम्ही गैरसमज पसरला. पण नशीब मराठ्यांच्या बाजूने. शेवटचा डाव होता फडणवीस साहेबाची, मराठ्यात गैरसमज पसरून फूट पाडता येते का? पण नशीब चांगलं होतं. नेमकं जात पडताळणी समितीने संभाजीनगरच्या दिलेला निर्णय आमच्या हाताला लागला. ती फाईल आता फडणवीस साहेबाला कळलं नाही, हे लय महत्वाचं आहे. आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लांब हात आहेत. आम्ही तो निर्णय घेतला. बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे. गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असते. तो हातानं वाटोळं करायला लागला, ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय, हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्यात चर्चा आहे. मला रातभर फोन आहेत. मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ, आपण आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही. पण शिंदे साहेबाची झोप नाही. आता गाडीत फोन आला, ते म्हणले आमची चूक सुधारित होत, आम्ही बघतो म्हणजे सुधरा, पहिल्यासारखे प्रेम सुरू, चूक सुधारायची. राजकारणात मी चपडप करणार नाही. कशात? तुमच्या भाजपमध्ये, शिवसेनेत, राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही. चूक सुधरा दोघांनी पण, आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या, काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा, त्यांचा फोन घ्या ना मी, त्यांचा घ्याय ना, कोणाचाच घ्याय नाही फोन. मिस कॉल दाखायचे मग? नाही, त्यांच्या सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहेत, घ्यायचेच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार.